तुम्ही माझी तपस्या प्रसन्न झाला तर मला असा वरदान द्या की या 4 योनीतील कोणताही प्राणी, देव, दानव अथवा यक्ष यांच्याकडून मला मरण येणार नाही असा वरदान द्या. माझ्यापासून जी शक्ती निर्माण होईल तीच तुला मारू शकेल. धन्य झालो प्रभू, धन्य झालो. शुक्राचार्यांकडून पंचाक्षरी मंत्राचा उपदेश करून आज त्या भोळ्या शंकरास शिवाय त्याच्याकडून वरदानही घेतलं. हा दुरासन अमर झाला. नारायण 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 जा नामाने तारिले जग जीवना. जा नामाने तारिले जग जीवना. नाम घ्या रे मुखी नारायणा हो हरी नारायणा. नाम घ्या रे मुखी नारायणा हो हरी नारायणा. तरी कोण तू आणि माझ्या वाटेत अडवा का आला आहे? नारायण नारायण. अरे वेड्या, तू मला नाही ओळखलंस? बरं ठीक आहे, आपली तर ओळख सांगावी. अरे गोसावड्या, तुला माझी ओळख हवी आहे तर मग अरे मी भस्मासूर पुत्र दुरासन त्या भोळ्या शंकरास प्रसन्न करून त्याच्याकडून वरदान घेतलं. आणि ते कोणतं सांगतो. या 4 योनीतील कोणताही प्राणी, देव, दानव अथवा यक्ष यांच्याकडून मला मरण नाही. मी अमर आहे, अमर. नारायण नारायण. अरे दुरासदा, परंतु हा वर खराय की खोटा यावर थोडी मला शंकाच वाटते बरं का. नारायण गोसावड्या, जे काही असेल ते स्पष्ट बोल आणि चालतो हो इथून. अरे दुरासदा, जर तुला या वराची प्रचिती घ्यायची असेल तर या साऱ्या त्रिभुवनातील देवांना तुला पराभूत करावं लागेल. आहे तुझ्यात सामर्थ्य? सामर्थ्य? अरे हे सामर्थ्य माझ्यात आहे. यासाठी
माझ्यासाठी होती ती तपश्चर्या. सावड्या, तू बघाच माझा पराक्रम. आता तुला पराक्रम बघायचाच असेल तर देवांतराचा इंद्र त्याच्यावर सोडली जातो. म्हणजे माझा दुरासदाला मिळालेल्या वराचा त्याने फार मोठा गर्व करून घेतला आहे. चला, आपलं तर काम झालं आहे, परंतु ही बातमी इंद्रदेवांपर्यंत पोहोचवली पाहिजे. चला तर मग अमरावतीला जाऊ. नारायण नारायण. हे भगवंता दीन दया, दीन दया भक्ता केला सत्य नारायणा माझी नौका किनाऱ्याला. नारायणा माझी नौका किनाऱ्याला. इंद्र दरबार भरला पाहण्याही नृत्य कला. इंद्र दरबार भरला पाहण्याही नृत्य कला. पायी घुंगरू ताळ बांधुनी नाचे मी अप्सरा. पायी घुंगरू ताळ बांधुनी नाचे मी अप्सरा. हो इंद्र दरबार
अप्सरा हो देवांचा देवता मोहित झाला पाहुणी माझी नृत्य कला हो देवांचा देवता मोहित झाला पाहुणी माझी नृत्य कला वेड लाविले सबारणा मानत मुजरा रथी गजना वेड लाविले सबारणा मानत मुजरा रथी गजना बाई घुंगरू ताळ बांधुनी नाचे मी अप्सरा बाई घुंगरू ताळ बांधुनी नाचे मी अप्सरा हो नारायण 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 हो माझी विठू माऊली तू जगाची तू सावली माझी विठू माऊली तू जगाची तू सावली दर्शनासी आलो देवा तुझ्या राहुळी कानी कुंडल शोभे करकटेवरी तुळे भरुणी तुझी पाहू पंढरी कानी कुंडल शोभे करकटेवरी तुझी पाहू पंढरी माझी वेणू आपणास त्रिवार प्रणाम. इंद्रदेवा, विशेष आणि तेही अतिविशेष आहे. इंद्रदेवा, या भूतलावरती भगवान शिवशंकराच्या वराने उन्मत्त झालेला दुरासद दैत्य
साऱ्या सृष्टीवरती राज्य करू पाहतो आहे. आणि प्रथमतः या इंद्रनगरीवरती स्वारी करणार आहे देवा, म्हणून आपणास सावध करण्याची त्वर आलो आहे मी. तुम्ही आम्हाला वेळेत सावध केल्याबद्दल आम्ही तुमच्या ऋणी आहोत. इंद्रदेवा, हे तर माझं काम आहे. या पृथ्वीवर वार्तालाप करणे व साऱ्या सृष्टीचं संपूर्ण. परंतु देवा, या संकटाचा आपण धीराने सामना करावा, येतो आम्ही. नारायण नारायण नारायण. चला, आपलं तर काम झालेलं आहे. दुरासद इथे येण्यापूर्वी आपण इथून निघालेलंच बरं. नारायण नारायण. छंदमाने विठ्ठलाचा. हा दुरासद भगवान शंकराच्या वरानं निमित्त होऊन हा दुरासद या इंद्रावरती चाल करून गेला आहे. आणि इंद्रदेवाने सुद्धा या युद्धाची तयारी केली. आणि इंद्र आपल्या ऐरावत हत्तीवर स्वार होऊन येतोय. आणि दुरासद सुद्धा हा दुरासद आपल्या रथावर या ठिकाणी या युद्धासाठी दाखल होत आहे. बघूया असं हे दुरासद आणि ही अमरावतीच काय, पण या अमरावतीची एक फुलीचा कण सुद्धा तुला मिळणार नाही. हे दुरासदा, या इंद्राचा तुला पराक्रम माहित नाही, म्हणूनच तू दुःसाहस करतोय. आणि या अमरावतीवर आलास काय? तुझ्या जर एवढी हिंमत असेल तर स्वीकार युद्धाचे आव्हान. तुला परास्त केल्याशिवाय शांत बसणार नाही. ये दुरासदा, ये रणांगणात. तुला या इंद्राचा पराक्रम माहित नाही. संभाळ माझा राज. हा दुरासद तर आता मला भारी पडतोय. हे विष्णुदेवा, हे विष्णुदाम, तू या ठिकाणी धावते आणि या इंद्राचं रक्षण कर. दुरासदा, या इंद्राचं रक्षण कर. विष्णुदेवा, हा इंद्र तुला आव्हान करतोय, कृपया या ठिकाणी होऊन या दुरासदाचा सामना कर. दुरासदा, विष्णुदेवा, या दुरासदाचा सामना करावा. तुला इथे संधी देतो.
हे दुरासदा या विष्णूचा तुला पराक्रम माहित नाही म्हणूनच हे तू साहस करतोय. इंद्रदेवाला पराभूत केल्यास तरी हा विष्णू तुला बदलणार नाही एवढं लक्षात ठेव. अशा तऱ्हेने हे दुरासन विष्णुदेव आणि या देवांचा राजा इंद्राचं युद्ध हे गणगोर युद्ध बघूया. या युद्धात हा देवांचा पराभव झाला आणि हा दुरासन बघूया पुढे काय करतोय. नारायण नारायण अधिपती नारायण येशी खाली येताना जाशी खाली जाताना येशी खाली येताना जाशी खाली जाताना सटवीन मानवा सर्वांनी गण तुझे बरणे
प्रथम हे नाच गाणं बंद कर. इथे फक्त या दैत्य कुळाचा जयघोष झाला पाहिजे. नारायण नारायण. पण तू सतत माझ्या वाटेला आलो आज काय येत आहेस तरी कोण तू? अरे वेड्या, तुला माझी ओळख हवी आहे ना? हा सांग. ऐक, मी ब्रह्मपुत्र नारद या पृथ्वी तलावर वार्तालाप करत फिरत असतो. पण तुझी अलौकिक कीर्ती माझ्या कानी आली, तीच पाहण्यास इथवर आलो आहे दुरासदा. नारायण नारायण. अरे मग पाहिलाच ना मला पराक्रम. मग जाऊन सांग तुझ्या त्या देवांना हा भस्मासूर पुत्र दुरासद या त्रैलोक्याचा राजा आहे. राजा वेडा रे वेडा, फार वेडा. नारायण नारायण. ए गोसावड्या, जे काही असेल ते स्पष्ट बोल. अरे वेड्या, इंद्रदेव विष्णुदेव यांना पराभूत करून तू या सृष्टीवर राज्य करू शकत नाही. काय अजून भगवान शिवशंकर या सृष्टीचे चालक आहेत. जर तू त्यांना पराभूत केलं तर नक्कीच या सृष्टीवरती राज्य करशील. दुरासदा बघ, विचार कर. केला विचार या दुरासदाने. हे शंकरा, हा दुरासद तुझ्यावर चाल करून येत आहे. शंकरा, तू कुठे गेला बुलबुल? पण हा दुरासद तुला शोधून काढेल. हे शंकरा, आता तुझा नारायण नारायण. चला, आपलं तर काम झालेलं आहे. आपण मार्गस्थ झालेलं बरं. नारायण नारायण. जागा हो मानवा, येऊन ठेपली वेळ. जागा हो मानवा, येऊन ठेपली वेळ. क्रूर होऊन येतोय आपला काळ. आपला काळ. क्रूर होऊन येतोय आपला काळ. जागा हो मानवा, येऊन ठेपली वेळ. जागा हो मानवा, येऊन ठेपली वेळ. क्रूर होऊन येतोय आपला काळ. आपला काळ. क्रूर होऊन येतोय आपला काळ. आपला काळ. क्रूर होऊन येतोय आपला काळ. जागा हो मानवा, येऊन ठेपली वेळ. जागा हो मानवा, येऊन ठेपली वेळ. दूर होऊन येतोय आपला काळ. आपला काळ. दूर होऊन येतोय आपला काळ. आपला काळ. दूर होऊन येतोय आपला काळ. जागा हो मानवा, येऊन ठेपली वेळ. जागा हो मानवा, येऊन ठेपली वेळ. दूर होऊन येतोय आपला काळ. आपला काळ. दूर होऊन येतोय आपला काळ. आपला काळ. दूर होऊन येतोय आपला काळ. जागा हो मानवा, येऊन ठेपली वेळ. जागा हो मानवा, येऊन ठेपली वेळ. दूर होऊन येतोय आपला काळ. आपला काळ. दूर होऊन येतोय आपला काळ. आपला काळ. दूर होऊन येतोय आपला काळ. अशा तऱ्हेनं हनुमंत झालेला दुरासद पृथ्वीवरती साधू संतांची सुद्धा याने विटंबना सुरू केली. तोचा दुरासद बघूया काय करतोय पुढे.
शंकर ही माझ्या मार्गातून पळून गेला. आता राहिला तो फक्त ब्रह्म. एकदा का ब्रह्माला परास्त केलं या साऱ्या सृष्टीचा अधिपती हा दुराचार. हाकर माधवला आहे. आपण आम्ही ठरवले आपल्या शरण आलो. हे जीव तो फार मस्त झाला. त्याचं कार्यकाल आता जवळ आपल्या मनात आम्ही त्याचं काहीच करू शकत नाही. पण काय केला आपल्या ज्याची उत्पत्ती होईल तोच त्याला परास्त करू शकतो. आणि या देवी पार्वतीच्या अशी शक्ती निर्माण करतो. आणि अशा तऱ्हेनं हे सर्व देव त्या गणपती बाप्पाला शरण जात आहेत. तू सुख करता तू दुःख हरता हे देवा भक्त जनांचा पालन करता. तू सुख करता तू दुःख हरता भक्त जनांचा पालन करता. येना गणेशा येना गणराया आळवीत तुला. गणराया विनवीत तुला. दर्शन दे आम्हाला देवा. स्मरण करतो तुझे मी देवा. दर्शन दे आम्हाला देवा. येना गणेशा येना तू सुख करता तू दुःख हरता भक्त जनांचा पालन करता. तू सुख करता तू दुःख हरता भक्त जनांचा पालन करता. येना गणेशा
उंबरावर बैसोनी बाप्पा धावला स्मरण करतो तुझे मी देवा दर्शन दे आम्हाला देव स्मरण करतो तुझे मी देवा दर्शन दे आम्हाला देवा हे ना गणेशा ये ना तू सुख करता तू दुःख हरता भक्तजनांचा पालन करता तू सुख करता तू दुःख हरता भक्तजनांचा पालन करता हे ना गणेशा ये ना अशा तऱ्हेनं त्या दुरासदाचा संहार करण्यासाठी सर्व देव त्या विघ्नाच्या गणरायाची आराधना करतात आणि हा गणपती बाप्पा या संकट या देवांची सुटका करण्यासाठी या देवांच्या अखेला धावून आलाय तो हा गणपती बाप्पा देव हो आपण माझा धावा का बरं करत आहात हे गणेशा, या दुराचाराने आम्हा सर्व देवांना सलौकिक पलोपरून सोडलाय यावर मार्ग सांगा. देव हो मी असंच ज्या ठिकाणी आलो आहे आपण निर्धास्त राहा मी तिचा दुरासदाचा योग्य समाचार घेतो आपण निर्धास्त राहावे दुरासदा आत्ताच आता या ठिकाणी हजर हो चिमुरड्या, अरे तू मला ललकारलास या सृष्टीच्या राजाला. अरे तुझी हिंमतच कशी झाली. हे दुरासदा हा चिमुरडा गणेश काय करत तुला माहित नाही. अरे तुझे ते देव साऱ्या देवांना परास्त आणि तू चिमुरडा माझ्याशी युद्ध कराय. अरे दुरासदा या चिमुरडाचा पराक्रम तू पाहिला नाहीस म्हणूनच तू अशा मोठ्या वर्गाने करतोयस. तुला जर माझा पराक्रम बघायचा असेल
तर स्वीकारून त्याचे आव्हान. ठीक आहे, तुझी ही इच्छा पूर्ण करतो. ये! गणेशाला पराभूत करणं सोपं नाही दुरासदा. अरे माझा जन्मच एवढं मात्र लक्षात दुरासदा मोठ्या वर्गात कर नको. पाहतो पाहतो तुझा बघूया किती हिंमत आहे गणेशा मला क्षमा कर. मला माझ्या शक्तीचा फार गर्व झाला. मला क्षमा कर देवा, मला क्षमा करा. हे दुरासदा भगवान शंकराच्या वरात तू नमत झालास आणि या तुझ्या अहंकारामुळेच तू तुझ्या विनाशापर्यंत पोहोचलास. भगवान शंकराच्या वरामुळे तुझा अंत तर होऊ शकत नाही, परंतु मी तुला असा उत्शाप देतो की या केदार क्षेत्री राहून येथील जनतेचे सदोदित रक्षण कर. दुरासदा सदोदित रक्षण कर, हाच माझा तुला आशीर्वाद आहे. हे गणेशा, तू असाच माझ्या मस्तकावर पाय ठेवून उभा. मी अशीच तुझी सेवा करत राहील. धन्य झालो देवा, धन्य झालो. तथास्तु तथास्तु तथास्तु.